वंचित बहुजन आघाडी कारंजा शहर व तालुका कार्यकारिणीच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता वंचित बहुजन आघाडी कार्यालय बस स्टॉप येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजा करण्यात आली। त्यानंतर त्यांच्या महान कर्तृत्वावर प्रकाश टाकण्यात आला। यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे, जिल्हा उपाध्यक्ष मोहन महाराज, जिल्हा सचिव राजा चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक राजू आडे, कारंजा मानोरा विधानसभा निरीक्षक भारत भगत, तालुका अध्यक्ष नागेश पाटील, शहराध्यक्ष सचिन खांडेकर, महासचिव देवानंद कांबळे, संघटक देवराव कटके, शहर उपाध्यक्ष विलास डोंगरे, अखिल चौधरी, रवी खडसे, नितीन चौधरी, रवी राठोड, राजेंद्र रंगारी, जितेंद्र सावते, राजकुमार मोटघरे, संजय खाडे, रमेश राठोड यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। हैदराबादमध्ये निजाम शाह इथले राजा होते आणि सेवालाल महाराज जवळ 7,755 गायी होत्या आणि ती गायी फक्त इथून तांदूळ गहू न्यायचा व्यापार करायचा आणि तिथून मीठ वगैरे आणायचं आणि ते व्यापार करायचं। पण काही कारणावस्ते हैदराबादमध्ये त्याचं एक मुक्काम झालं आणि तिथं त्याचे लहान भाऊ 2 होते, थापा आणि बदू यांच्याजवळ ते गायी होत्या। ते गायी अचानक निजामच्या वावरामध्ये बगीच्यामध्ये चालल्या गेल्या। निजामने दोघाही भावाला बांधलं आणि गदे घाटात बंदिस्त केलं सगळ्या गायींना आणि ते सेवालाल महाराजांना समजलं आणि सेवालाल महाराजांनी तिथं युद्ध केलं, म्हणजे क्रांतिकारी होते याचा अर्थ। आणि तिथं त्याच्या सैनिकांसोबत युद्ध केला आणि त्यांना हरवलं। विदर्भ न्यूज करिता कारंजा येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।